गणपती बाप्पा मोरया. हे पहा, दूध घेतलेलं आहे, तापवण्यासाठी ठेवलेलं आहे. आणि इथेच मी आज उपमा बनवत आहे रव्याचा. रवा घेतला आहे, कढीपत्ता आणि त्याचबरोबर शेंगदाणे आणि थोडेसे डाळे आणि कांदा, मिरची तुम्हाला जेवढी पाहिजे तेवढी घेऊ शकता आणि कोथिंबीर. हे पहा, इथे माझ्या मुलांनी देवपूजा करून घेतलेली आहे. आता मी मिरची कट करून घेत आहे. लहान मुलांना खायची असेल तर थोडी टाकली तरी चालेल, 2-3. मी इथं दोघांसाठीही बनवते आहे. त्याचबरोबर इथं कांदा पण घेतलेला आहे. आपण हा कांदा पण चिरून घेऊया. कांदा इथे कट झाल्यानंतर आपण लगेच कोथिंबीर आहे ते पण कट करून घेऊया. माझा कांदा इथे पूर्णपणे कट करून झालेला आहे. मी 2 घेतलेले, पण एक पुरेसा आहे, त्यामुळे एकच कट करून घेतला आहे. आता इथं मी कढई ठेवलेली आहे गॅसवरती आणि त्याच्यामध्ये 3 माप तेल टाकलेलं आहे आणि त्याचबरोबर जिरे आणि मोहरी टाकलेली आहे तडक्यासाठी. त्यात कढीपत्ता टाकलेला आहे आणि मिरची थोडीशी तळू द्यायची आपल्याला. मिरची तळून झालेली असेल, आपण त्याचबरोबर त्याच्यामध्ये कांदाही टाकायचा आहे. आपण इथं आता कांदा टाकून घेऊया. आता याला परतून घेऊ. कांदा चांगला लालसर किंवा थोडासा असा भाजून घेतल्या टाईपमध्ये घेतला तरी चालेल. गॅसची स्पीड थोडीशी फास्ट केली, मी स्लोमध्ये होती. कांदा आपला परतून झाला आहे. त्याच्यामध्ये आता आपण शेंगदाणे टाकून घेऊया. मी भाजलेले आहेत शेंगदाणे. ही डाळे आता हलवून घेऊया. आता आपण त्याच्यामध्ये रवा टाकू. मी 1 वाटी रवा मोठा घेतलेला आहे आणि त्याचबरोबर मी हा रवा भाजलेला पण आहे. तुम्ही अगोदर भाजला असता तर जास्त वेळ नाही त्याच्यामध्ये परतला तरी चालेल. हे मिक्स करून घेऊ आपण. आता हे मिक्स झालेलं 1-2 मिनिट मी परतून घेतलेलं आहे. आता त्याच्यामध्ये आपलं पाणी ॲड करायचं आपल्याला. त्याच वाटीने मी आता 1 वाटी टाकलेलं आहे, आणखीन 2 वाटी पाणी टाकणार आहे. असे मिळून 3 वाटी पाणी आपल्याला त्याच्यात टाकायचं आहे. आपण 1 वाटी रवा घेतला होता, त्याला 3 वाटी पाणी टाकणार आहे. कारण माझा रवा हा मोठा आहे. तुमचा जसा असेल त्यानुसार तुम्ही पाणी ॲड करू शकता. हे पूर्ण एकजीव करून घ्यायचं आहे हलवून. त्याच्यामध्ये आता मीठ टाकून घेऊया आपण. 1 ते 1.5 चमचा मी मीठ टाकलेलं आहे. आता हे आपण पूर्ण हलवून घेऊया. मीठ टाकलेलं आहे त्याच्यामध्ये. गॅसची फ्लेम मी बारीक करते आहे आणि ते पूर्णपणे एकजीव करून हलवून वगैरे त्याच्यावरती आपण झाकण झाकूया
एक 5 ते 7 मिनटासाठी झाकण झाकूया. तर झाकणावरती मी पाणी टाकलेलं आहे थोडंसं. आणि आता आपला उपमा हा चांगल्या प्रकारे तयार झालेला आहे. चला आपण हलवून घेऊया. आता त्याच्यामध्ये आपण खूप सारी चिरलेली कोथिंबीर टाकून घेऊया आणि ती पण आपण मिक्स करून घेऊ चांगल्या प्रकारे. ती पूर्णपणे मिक्स होईपर्यंत त्याला आपण परतून घेऊ. आता आपली कोथिंबीर पूर्णपणे मिक्स झालेली आहे त्याच्यामध्ये. हा आपला उपमा चांगल्या प्रकारे तयार झालेला आहे. खूप छान आहे रेसिपी, तुम्ही करून पहा. आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा. थँक्यू वॉचिंग फॉर व्हिडिओ. असेच व्हिडिओ टाकत राहील, त्यासाठी लाईक आणि शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.